हॅलो फ्रेंड्स, आज मी रेसिपी आणलेली आहे पुरणपोळी कशी बनवायची. चला बनवूया. ही डाळ आहे सोल्याची. याला 1 ग्लास किंवा जितक्या तुम्हाला हवे तितकी घ्यायची. 1 ग्लास डाळीमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि याला छान वॉश करून घ्यायचं. त्याच्यानंतर याला कुकरमध्ये छान शिजवून घ्यायची आणि याच्यामध्ये जास्त पाणी पण नाही, जितकी आपली डाळ तितकंच पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये छान 2-3 शिट्या झाल्यानंतर याला चेक करायचं आपली डाळ शिजली का. तर हे माझी डाळ शिजून गेली आहे. आता याच्यामध्ये टाकायची आहे साखर. मी 2 ग्लास साखर टाकली याच्यामध्ये, कारण माझी 1.5 ग्लास डाळ होती. तर कारण साखर थोडी जास्तच टाकायची, तर पुरण छान गोड बनतात. याला छान परतून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमच ठेवायची गॅसची आणि हा डाळीला छान पाकात आणायचं आपल्याला. आणि फ्रेंड्स, याला परततच राहायचं, कारण आपली डाळ खालतं बुडाला लागली नाही पाहिजे. तर छान परतत राहायचं आणि मीडियम फ्लेमच ठेवायची छान आणि या डाळीला छान पाकात आणायचं. आणि थोडासा कलर पण चेंज होणार फ्रेंड. आणि हे डाळ पूर्ण पाकामध्ये आल्यानंतर तुमच्याकडे पुरणची मशीन वगैरे पण असतात किंवा अशी चाळणी असतात, त्याच्यामध्ये तुम्ही डाळीला बारीक करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी जायफळ आणि खोबराचं किस आणि विलायची घेतलेली आहे. आणि आता इथं बनवूया पुरण. हे घेतले आहे कणकीची चपाती बनवून घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे फ्रेंड, सेम तुम्ही पण असंच करायचं. आणि पुरणपोळी बनवायसाठी सेम अशीच प्रोसेस करायची फ्रेंड, जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि मी पूर्ण तेलाच्या हातानेच हे पोळीला बनवत आहे. याला कणिक वगैरे नाही लावली आहे मी सुकीवाली. तर आणि तव्यावरती ऑइल टाकून द्यायचं. त्याच्यानंतर जे आपण पुरणपोळी भरलेली आहे त्याला ह्याच्यावरती टाकून द्यायचं आणि छान प्रॉपर असं हिला शेकून घ्यायचं. आपली पुरणपोळी रेडी आहे फ्रेंड्स. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. आणि हा व्हिडिओ पाहण्याबद्दल थँक्यू. आणि फ्रेंड, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करून द्या. आणि प्लीज नेक्स्ट व्हिडिओ कशा रेसिपीवरती आणायचा आहे तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फ्रेंड्स.